तर संदीप देशमुख सरांना आपण पाहतो या ठिकाणी पर्पल कॅप दिली गेली आहे गलांडे सरांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते. चला एक खेळाडू टायगर संघ आपला एक खेळाडू पाठवा. चला शोएब अख्तर सर एक खेळाडू पाठवून द्या कोणतरी. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला आणि बीमर सांगितलंय पंचांनी. भरपूर हाईट या बॉलवर होती आणि पहिल्या बॉलवर आपण पाहतोय बीमर आणि बीमरवर आलेला हा आपण पाहतोय चौकार. पहिल्या सेमीफायनलचा थरार दोन्ही जीएसटी क्रिकेट क्लबचे संघ पहिल्या सेमीफायनल मध्ये त्यांची भेट झाली आहे आणि धाव फलकावर 10 धावा आहेत. 2 चेंडू आतापर्यंत फक्त झालेत. महादेव फाळे पुढचा बॉल घेऊन थोडासा आपण पाहतो शरीरापासून दूर ठेवलाय मात्र लाईन खराब आहे. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. या मॅचसाठी आपण महेश शिगवन सर त्याचबरोबर दर्शन भोईर सर यांना पाहताय ऑफिशियलच्या भूमिकेत. आमचे जयेंद्र सर आणि जीवन गावण सर आमचे अजून 2 पंच भूमिका पार पाडत असताना 11 धावा धाव फलकावर होतात. 2च चेंडू आतापर्यंत झाले. पहिला सेमीफायनलचा थरार नॉकआउट आपण पाहतो आता सध्या मैदानाच्या आत. अगोदरच पोझिशन घेतली फुल टॉस घेतलं बॉलला फुल टॉल वसूल. महेश तोरमलचा तडाखा सीमा पार षटकार. पंधरा धावा धावफलकावर होतात. 17 धावा धावफलकावर होतात. 3 चेंडू झालेत. 17 धावा धावफलकावर. महादेव फाळे यांच्यावर मात्र आक्रमण केलं योगेश कराडे महेश तुर्मल या दोन्ही फलंदाजांनी. दररोजचा एकत्र सराव आहे मात्र आता प्रतिस्पर्धी आहेत. आखू टप्प्याचा बॉल स्टेप आउट झाले पॉइंटच्या डोक्यावर ना बॉल चाललाय सीमा पार चौकार. हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळणार आहे का आपल्याला. महेश तोरमलची महत्वाची विकेट जीएसटी टायगर लवकरात लवकर प्राप्त करेल का. काय रणनीती असेल. पहिल्यांदाच पोझिशन घेतली बॉल हवे तर कॅचची संधी. ओ दूर राहिलेत आपण पाहतोय क्षेत्ररक्षक. बॉल आपण पाहतोय अडवला चाललोय. सीमारेषे पासून थोडस लांब उभे राहा. प्रेक्षकांना विनंती आहे महत्वाचा सामना आहे बघा. कोणती कॉन्ट्रोवर्सी नको आहे आपल्याला कोणत्या डिसिजन वरनं. सर्व खेळाडूंना विनंती. धावफलक मात्र पुढे सरकत आहे. धावफलकावर धावा लागतात 23. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील शिल्लक आहे. महेश तोरमल अगोदरच स्टान्स बदलतो आणि थोडंसं दर्पण टाकतोय गोलंदाजांवर की कुठे लाईन लेन त्याला बदलाव करायचा. 2 ते 3 वेळा या षटकामध्ये महेशने असं केलंय. थोडेसे अक्रॉस गेले प्रत्येक वेळी.
इथे बघा डॉट येतो चेंडू. भरपूर स्ट्रॉंग अपील केली होती अविनाश पुरी सर आणि संपूर्ण टीमने. मात्र चेंडूने हलकासा टर्न केला होता टप्पा पडल्यानंतर आणि इथे मात्र डॉट बॉल येतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जीएसटी टायगर 11 बिनबाद 23 धावांवर पोहोचले. महत्वाचा सामना पहिला सेमीफायनल अगदी वेळेमध्ये आपण आहोत. आता अजून एकही वाजला नाही आणि पहिल्या सेमीफायनलचा सामना सुरू झालाय. 3 सामने आपण पाहतोय. कमीत कमी 5च्या अगोदर तरी वाइंड अप करायला पाहिजे आपण आज, कारण आज एक सामना कमी आहे. 8 सामने दररोज आपण खेळतोय, आज 7 सामने आहेत. त्यामुळे देखील या अगोदर सामना आपण 6-6 षटकांचा खेळलाय, त्यामुळे तिथे आपला वेळ वाचलाय. त्यामुळे आपण टाइम मॅनेजमेंट इथून करणं खूप गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 23 धावा कुठल्यात. योगेश पवार P2च्या षटकामध्ये स्ट्रेटमध्ये लॉंग ऑनला आपण एक खेळाडू पाहतोय. त्यानंतर एक आपण ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन किंवा काऊ कॉर्नरला एक खेळाडू पाहतोय. पहिला चेंडू योगेश खराडे यांनी ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दूरवर न येतात. एकच धाव काढली जाईल. योगेश खराडे थोडासा संयम दाखवत असताना महेश तोरमलला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि महेश तोरमलची विकेट जीएसटी टायगर अशोक बायगुडे यांना लवकरात लवकर काढावी लागणार आहे, कारण तो जर या ठिकाणी टिकला तर मात्र नक्कीच धावांचा पाऊस इथे पाहायला मिळेल. श्रावण सर ओव्हर नंतर यायचं आपल्याला. ओव्हर नंतर पंच आपल्याला सांगतात बघा, आणि पंचांना आपण विचारूनच सर्वांनी मैदानामध्ये जावं ही विनंती असणार आहे. पहिल्या बॉलवर सिंगल, धावफलक 24, 24 रन्स. ओ हो इथे काय घडते मैदानाच्या आत. काही वेळा आपण असं वाटलं की बॉल यष्ट्यांवर जाऊन आदळलाय की काय. चांगला चेंडू आदळला. पाहूया ऍक्शन रिप्ले आपण या चेंडूचा प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. ओ पायावर बॉल मात्र आदळलाय. बळी सरांचं रिॲक्शन आपण पाहिलं खरं तर लाईव्ह मध्ये. त्यांनी ज्या पद्धतीने रिॲक्ट केलं, त्यांना माहिती आहे विकेटचं महत्व किती आहे. बॉल हवे ते एज लागले. पुन्हा एकदा बळी सर आपण पाहतोय खूप उत्साही आहेत या विकेटसाठी. मात्र बॉल सीमा पार चाललाय. थर्डमॅनच्या दिशेने चौकार. असा 28 रन्स. अशीच तर धावगती राहिली आदित्य तर 150 धावा धावफलकावर लागतील. प्रोजेक्टेड स्कोअर आपण जर पाहिला क्रिक हिरोज मध्ये ते 149 दाखवतोय आणि सर्वोच्च धावसंख्या जीएसटी टायगर 11चीच आहे या स्पर्धेतली 129. पुढे आले होते आपण पाहतोय. अपील केली अविनाश पुरी सरांनी. अपील मात्र फेटाळून लावले. डॉट बॉल. 2 चेंडू या ठिकाणी येणं बाकी आहे. चांगलं षटक योगेश पवार यांचं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 23 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये फक्त 5 आल्यात 4 चेंडूमध्ये. चांगलं कमबॅक केलं. 2 चेंडू. विकेट आता काढणं गरजेचं आहे, खास करून महेश तोरमलची विकेट. यावेळेस बघा इनसाइड आउट. बॉल चाललाय ओव्हर द कव्हर्स फॉर द मॅक्सिमम. षटकार. खरं तर सध्याच्या घडीला महेश तोरमल हा ऑरेंज कॅप होल्डर आहे. तब्बल 250 पेक्षा जास्त धावा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झाल्यात. लीड करतोय खरं तर संपूर्ण या स्पर्धेमध्ये ऍज अ बॅटर म्हणून. परत तर पहिल्या 3 सामन्यामध्ये अर्धशतक 3 लगावली. गेल्या सामन्यामध्ये 47 धावा त्याने केल्या. 4थं अर्धशतक होता राहिलं आणि आता महत्वाच्या सेमीफायनलच्या नॉकआउट मॅच मध्ये त्याच्याकडनं पुन्हा एकदा अशाच खेळीची अपेक्षा आहे. 34 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू दुसऱ्या षटकात दिली तर शिल्लक आहे. यावेळेस बघा खेचून मारले ऑन साइडला. नाहीये कोणता क्षेत्ररक्षक. 1 बाउन्स आपण पाहतोय. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून बॉल. 4 धावांसाठी चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर बिनबाद 38 धावा.
आता कोणाच्या खांद्यावर तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली जाणार हे पाहावं लागेल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा, या षटकामध्ये आपण पाहिलं तर 15, एकंदरीत 38 धावा. चला घाई करा, थोडीशी घाई करूया आपण मॅचला. नितीन आलेत गोलंदाजी मार्कवर, नितीन डी. आणि समोर ते योगेश खराडे. पहिला चेंडू पाठीमागे स्कूप करायचं होतं, अशोक बायगुडे बॉलवर वेगाने येतात. इथे मात्र 1 रन फक्त मिळत असताना लेग बायचा इशारा पंचकडे होतात. धावफलक 39 रन्स. बघा जेवणाचा आस्वाद आपण घेऊ शकता. सध्या भोजन अल्पहार विभागामध्ये आपण पाहतोय शुद्ध शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. डाळ भात भाजी, त्याचा आस्वाद आपण घ्या सर्वांनी. यावेळेस बघा चांगला चेंडू होता, त्याला फक्त ड्राईव्ह केले. अभिजित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. षटकाव पॉइंटमध्ये 1 धाव इथे मिळते. नितीन डी यांच्याकडनं आता विकेटची अपेक्षा असणार आहे, खास करून महेश तोरमल. योगेश यांची विकेट जरी काढली तरी हरकत नाही, कारण धावफलकावर तब्बल आता 40 धावा लागल्यात. हो, कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. अविनाश पुरी सर आपण पाहतो वारंवार अपील करतात, कारण ॲज अ विकेट किपर ते दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. मात्र पंच सांगतात एज नाही आहे, डॉट बॉल येतो. पुढचा चेंडू हो, बळी सरांना चकवलं या चेंडूने. बॉल चाललाय तो डीप मध्ये, फाईन लेगच्या दिशेने. अशोक बायगुडे सरांचं बॅकअप येत आहे. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा मिळतील. धावफलक 42च्या घरामध्ये. ज्ञानेश्वर बळी सर आपण पाहतोय खरं तर शॉर्ट फाईन लेग मध्ये सध्या क्षेत्ररक्षणाचा खरं तर जबाबदारी पार पडतात. ती धुरा ते सांभाळतात. पुढचा चेंडू नितीन डी. फुलटॉस बॉल, फटका फसलाय आणि इथे बघा अभिजित कुलकर्णी याच्या हातातनं बॉल देखील निसटलाय. मिस्टामे स्ट्रोक होता, थोडस त्यांनी लेट स्टार्ट केलं. चेंडूकडे पाहिलं सुरुवातीला जर स्टार्ट करून मागे गेले असते तर कदाचित इजिली दोन्ही हाताने पकडता आला असता. एका हाताने त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न अयशस्वी. धावफलकावर 43 धावा. आणि इथे शेवटचा एक चेंडू या तिसऱ्या षटकातील. हो, इथे देखील आपण पाहतोय फ्लिक करायचं होतं महेश तोरवल यांना. बॅटच्या साह्याने आपण पाहतोय ही सिंगल मिळते. षटकाची सांगता झाली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा होत असताना पाहायला मिळते 44 धावा, 44 रन्स विदाउट लॉस. चला नवीन गोलंदाज लगेच तयार करा. बघा आवश्यकता असेल तरच नाही, प्रत्येक षटकानंतर पाणी घेऊन जाऊ नका. बघा पंच देखील तेच सांगताय. चला महेशला रिक्वायर्ड आहे, महेश सांगतोय की खूप ऊन आहे. महेश तोरमल यांनी पाण्याची मागणी केली, त्यामुळे पाणी मैदानात गेले. चला, कारण उष्णता भरपूर आहे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. पंच देखील आपण पाहतोय ही महत्वाची भूमिका पार पडतायत त्यांची. योगेश पवार आपण पाहतोय बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन आणि संघासाठी 44 धावा कोणती विकेट न गमावता जीएसटी टायगर 11. क्लीन बोल्ड, काय सेलिब्रेशन आहे पहा मैदानाच्या आत. ज्ञानेश्वर बळी सरांचा उत्साह आणि संघातील सर्व खेळाडूंचा उत्साह. महेश तोरमल यांचा मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, तो म्हणजे गोलंदाज योगेश पवार यांनी.
खोलचा चेंडू, बुंदा चेंडू, जागेवरनच खेळण्याचा महेश तुर्मल यांचा प्रयत्न होता. आपण ऍक्शन रिप्ले पाहिला असेल प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. लेग स्टेपवरचा चेंडू होता आणि बॉल मात्र मिस केला महेश तुर्मल यांनी आणि इथे अगदी लवकर बाद व्हावं लागलंय. 44 धावसंख्येवर पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आत तो जीएसटी टायगर 11 या संघाला लागतोय, पाहतोय आपण. टॉस त्यांनी गमावला, फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली आणि जीएसटी टायगर अशोक भायगुडे यांच्या नेतृत्वामध्ये हा संघ आपण पाहतो खेळत असताना. गजानन जाधव मैदानाच्या आत. 44 एक. आता इतर फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आमचे विघ्नेश मडवे अख्खा डिमांड घेऊन आता मैदानामध्ये दाखल होत आहेत. बॉल हवेत, कॅचची संधी, अविनाश पुरी बॉलच्या खाली आणि इथे मात्र दुसरी विकेट मिळते ती योगेश पवार यांना. दोन बॉलवर 2 विकेट. पाहूया ऍक्शन रिप्ले आपण या विकेटचा प्रेक्षक युट्यूब वाहिनीवर. सेलिब्रेशन खास करून आपण पाहूया ज्या पद्धतीने अविनाश पुरी यांनी ग्लव्स फेकून दिले आणि सेलिब्रेशन दिवसण्याचं काम केलं गजानन यांना आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज. बघा पंच सांगतायत वारंवार, भरपूर वेळ चाललाय, आपण सर्वांनी लक्ष द्या, कोऑपरेट करा प्लीज. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आलेत. स्वप्नील बागडे मात्र काय गोलंदाजी आहे. योगेश पवार विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. हो इथे बघा सन्मान दिलाय आणि योगेश कराडे इथे पुढे आले होते भरपूर. ओव्हरथ्रो झालाय आता आणि इथे 1 रन मिळते. चला, हॉलिडे क्रिकेट क्लबच्या पॅव्हिलियन मध्ये पाणी नाहीये, त्यामुळे पाण्याची व्यवस्था तिकडे करायची. यस, घेऊन चाललेत पाणी. सिंगल आली, 45 धावा धावफलकावर. बॉल हवेत आता क्षेत्ररक्षक दूर राहतील बहुतेक, तेच घडले. 1 बाउन्स बॉलला कलेक्ट करेपर्यंत इथे 1 सिंगल कंप्लीट करतात योगेश कराडे आणि स्वप्नील बागडे. 46 धावा धावफलकावर. जो प्रोजेक्टेड स्कोर आदित्य मगाशी 146 होता तो आता 100 झालाय, म्हणजे रन रेट डाऊन झालाय. येस, आणि अजून खाली आणला जाऊ शकतो. जीएसटी टायगर संघाने अजून एखादे 2 विकेट प्राप्त केले नाही ते नक्कीच त्यांना तो टायगर 11ला कमी धावसंख्येमध्ये रोखू शकतो, कारण इथे योगेश पवार यांनी चित्र पलटलं या पहिल्या इनिंगचं. लोअर फुलटॉस बॉल, कलात्मक फटका, फक्त टाइम केलाय बॉलला ते फलंदाज स्वप्नील यांनी आणि आलाय तो चौकार. धावफलकावर झाल्यात 4 षटकातील आपण पाहतोय हा 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. सामना करतोय स्वप्नील ज्याने नुकताच चौकार खेचला योगेश पवार यांच्या विरुद्ध. थोडासा खाली राहिला चेंडू, मात्र पंच वळतात आमच्याकडे, सांगतात वाईट बॉल. लाईन खराब होती या बॉलची. 51 धावा धावफलकावर. 2 विकेट जे 2 झटके लागले जीएसटी टायगर 11ला, त्या धक्क्यातनं आता त्या संघाला सावरावं लागेल आणि थोडासा संयम, थोडासा पेशन्स दाखवून खरं तर इथे धावा बनवाव्या लागतील. आता शेवटचा चेंडू अजूनही येणं बाकी. फुलटॉस बॉल, इट्स अ ज्युसी फुलटॉस बॉल, सीमा पार. शेवटच्या बॉलवर आलाय तो षटकार. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि जीएसटी टायगर 11 57ला 2.
थँक्यू डीजे. चला घाई करा, चेंडू येतोय का, नाही तर दुसरा चेंडू देतो आम्ही. 4 षटकं संपलेली आहेत. येस, जुना चेंडू मैदानामध्ये येतोय. मॅच बॉल येईल तोपर्यंत या चेंडूने सामना सुरू राहील. पहिला आपण कॉल करूयात पुढच्या सामन्यातील टॉस साठी हॉलिडे हंटर्स आणि हॉलिडे किंग्स. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल, याची आपण नोंद घ्या. 57 धावा 4 षटकांमध्ये आल्यात. स्वप्नील योगेश कराडे यांना आता मात्र चांगल्या पार्टनरशिपची गरज. नितीन पाटील पहिल्या षटकामध्ये फक्त 3 दिले होते नितीन यांनी. हो, पहिला चेंडू आपण पाहतोय शर्यावर जाऊन आदळत असताना. योगेश कराडे आपण पाहतोय वारंवार लॉंग लेग, फाईन लेग आणि स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा जास्त प्रयत्न करतात. पहिला चेंडू डॉट आला नितीन यांचा. सत्तावन्न धावा धावफलकावर, धावफलक स्थिर, 2 गडी बाद. यावेळेस बघा चांगला फटका गॅप मध्ये बॉलला ढकलत असताना क्षेत्ररक्षकाने पायाने अडवण्याचा प्रयत्न केलाय, तो असफल राहिलाय आणि आलाय तो चौकार. एकसष्ट धावा धावफलकावर. यावेळेस आडव्या बॅटने फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग नितीन यांची पाहायला मिळते आणि डॉट बॉल या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतो. 3 चेंडू मध्ये फक्त 4च धावा आतापर्यंत आलेल्या आहेत, तोही चौकार आपण पाहिला. योगेश कराडे सध्या स्ट्राईक वर आहेत. डॉट चेंडू, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा डॉट चेंडू. पहिला सेमीफायनल आपण पाहतोय जीएसटी चॅम्पियनशिप 2026 मध्ये. यावेळेस ऑन साईडला बॉलला पाठवलंय, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे मिस्टर पवार आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धाव, धावफलक 62च्या घरामध्ये. 62 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. आता स्वप्नील स्ट्राईक वर आलाय. स्वप्नील 3 बॉल 11 वर खेळतो. हो, यावेळेस बॅकफुटवरनं मात्र पुश केलं बॉलला ऑन साईडला. दीपक बॉलवर आलेत वेगाने स्क्वेअर लेग करून, फक्त 1 सिंग. चांगलं कमबॅक आपण पाहतोय करतायत ते नितीन या गोल षटकामध्ये. 63ला 2 सध्या धावफलकावर धावा. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील येणं बाकी. पंचकडे स्ट्रॉंग अपील आणि एज घेऊन बॉल अविनाश पुरी यांच्या हातामध्ये जाऊन थांबलाय आणि त्यांचं सेलिब्रेशन म्हणजे ग्लव्स टाकून देतात आणि मग सेलिब्रेशन होत आहे. योगेश कराडे होत आहेत बाद आणि ते 5 षटकं संपली. जीएसटी टायगर 11 63ला 3.
चेंडूने भेदला आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेला. 70 धावा धावफलकावर होतात. 70 रन्स. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल योगेश आठवले यांनी एक्स्ट्रा कव्हरला टोलवला. 1 रन मिळते. हो चांगलं कलेक्शन. अशोक भाईगोडे पहा बॉलवर वेगाने पोहोचले. 71 धावा धावफलकावर. 71 रन्स. शेवटचा चेंडू 6व्या षटकातील शिल्लक आहे. यावेळेस बघा बॅट फिरली कृष्णा राठोड यांची. कनेक्ट नाही झाला. चेंडू डॉट येतोय. 6 षटकं संपलीत. 71 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात. चला आता दुसरं षटक लगेच तयार करा पुढचं, कारण बराच वेळ इथे खर्च झालेला आहे अतिरिक्त. यानंतर अजून एक सेमीफायनलचा सामना, त्यानंतर मेगा फायनल आहे. 1:20 झालेले आहेत. दीपक कुंभार आलेत आपण पाहतोय 7व्या षटकात. योगेश आठवळे, कृष्णा राठोड. योगेश आठवळे 2 बॉल 5 वर खेळतात. कृष्णा राठोड 2 बॉल 1 वर खेळतात. 100 पार केले जाणार आहे का जीएसटी टायगर 11 संघाकडून, जो संघ प्रत्येक सामन्यामध्ये 100 क्रॉस करण्यासाठी ओळखला जातो. फक्त गेल्या सामन्यामध्ये आदित्य मला वाटतं 100 झाले नव्हते. पहिल्या 3ही सामन्यामध्ये शेकडा त्यांनी गाठला होता. गेल्या सामन्यामध्ये 100च्या आतमध्ये त्यांना थांबवलं होतं. आणि इथे आता खरं तर यस चेस करत होते त्यावेळी ते. यस फलंदाज बाद. खरं तर योगेश आठवळे यांना देखील माहिती आहे, त्यांनी खेळाडू वृत्ती दाखवली आहे, स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्याने दाखवले आणि स्वतःहूनच क्रीडांगण सोडलंय. पहिल्या बॉलवर विकेट मिळते आपण पाहतोय डीके अर्थात दीपक कुंभार यांना. अविनाश पुरी खरं यांचा खूप सुंदर झेल आपण पाहिलं. कमालीचं पुन्हा एकदा रिफ्लेक्शन. नवीन फलंदाज लक्ष्मण पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिल्याच बॉलवर दीपक कुंभार यांना विकेट मिळाली. 71 धावा 5 विकेट्स. पुन्हा एज लागली आहे. बॉल हवेत होता दीर्घकाळ. अशोक बायकुडे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप डीकेचे येत आणि 1 धाव 1 सिंगल. कृष्णा राठोड यांनाही खरं तर आता मोठे फटके मारणं गरजेचं आहे. त्यांची बॅट काय बोलत नाहीयेत या मॅच मध्ये. अगोदर मारलेले आहेत काही प्रत्येक सामन्यामध्ये काही इम्पॅक्टफुल इनिंग, छोट्या मात्र प्रभावशाली. कमी चेंडूमध्ये जास्त धावा ठोकण्याची क्षमता आहे कृष्णा राठोड यांच्याकडे. पुढचा चेंडू. हो इथे बघा अविनाश पुरी पुन्हा एकदा बॉलवर वेगाने जातात. अगदी धोनी स्टाईलने चेंडूला पकडतात. बॉल सुटला की ग्लव्स फेकून देतात डायरेक्ट चेंडूवर. एक त्यांची अनोखी शैली आहे. सेलिब्रेशन करताना देखील ग्लव्स त्यांच्या हातामध्ये नसतात. हे सोडतायत की निघतात आता तो प्रश्न आहे. डॉट आलाय. चला 72 ला 5. पुढचा चेंडू डीके दीपक कुंभार. हो सुपर बॉल आपण पाहतोय. गरकन फिरलाय वेगाने. सरळ विकेट किपर अविनाश पुरी यांचा वेध घेतोय. डॉट बॉल. लक्ष्मण पटेल यांनी 3 बॉल 3 षटकार मारले तर कृष्णा चला डॉट येतो. पूर्ण इनिंग मध्ये जरी 3 षटकार मारले तर कृष्णा आंबोरे सरांकडनं 500 रुपये. डॉट येतो. शेवटचा बॉल या 7व्या षटकातील सामना करतात कृष्णा राठोड. धावफलक 72 72 रन्स. हो चांगला चेंडू अशोक भाईगुडे. वा बाई वा. स्टॉप केलं बॉलला, अन्यथा हा बॉल सीमारेषेच्या पलीकडेच गेला असता. 100% कमिटमेंट. बॅटकट आहे की बाईज आहे पंच? येस बाईज. ओके 1 रन मिळते. 7 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलकावर धावा आहेत त्या 73 धावा. 73 लॉस ऑफ 5 विकेट्स. बघा लक्ष्मण पाटील यांच्यासाठी पारितोषिकांवर पारितोषिक येतात. गुलाब जाधव सरांकडून
प्रत्येक षटकाराला 500 रुपये. आणि जर तीन षटकार जरी मारले इनिंग मध्ये तर कृष्णा आंबोरे पाटील सरांकडनं 500 रुपये. चला 1000 रुपये. चला गेम फास्ट करा. बघा आपण आयोजक आहात, दोन्ही संघ आपण आयोजक आहात, त्यामुळे जास्त वेळ आपण दौडू नका. अभिजित कुलकर्णीने काहीतरी आमिष दाखवलंय कृष्णा राठोड यांना असं दिसतंय. काहीतरी कानामध्ये हितगुज केली आहे. तसं होणार नाही, कारण हा आपण पाहतोय प्रोफेशनल गेम आपण खेळतोय. मित्र नक्कीच आहोत, सवंगडी आहोत, जिवलग आहोत, मात्र आज प्रतिस्पर्धी आहेत या मॅच मध्ये आणि तसा खेळ होणार आहे. हो पहिलाच बॉल आपण पाहतोय. काय घडते मैदानाच्या आत. कृष्णा राठोड हे चाललेत मात्र मैदानाच्या बाहेर. पहिल्या बॉलवर विकेट. आणि आता श्रावण हातभणे सर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे आता 5 चेंडू शिल्लक. आता लक्ष्मण पाटील सरांना स्ट्राईक मिळणार आहे का नाही हा प्रश्न आहे, कारण त्यांच्यासाठी गुलाब जाधव सर असतील, कृष्णा आंबोरे सर असतील, ज्यांनी पारितोषिक लगावलीत. चला भाऊसाहेब पांढरे अर्फ तात्या सर यांच्याकडनं देखील प्रत्येक षटकाराला 500 रुपये. चला घाई करा. अविनाश पुरी सर घाई करा प्लीज. 5 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. श्रावण हातभणे टीम कॅप्टन सध्या 8व्या क्रमांकावर आलेत मैदानाच्या आत. 73 धावा, 6 विकेट्स आणि शेवटचे 5 चेंडू पूर्वार्धामधील शिल्लक आहेत. हो यावेळेस बघा बीट केलंय अविनाश पुरी, थोडे लेट झालेले दिसत आहेत. हो इथे एक क्विक सिग्नल मिळत असताना यस बाईचा इशारा पंच या ठिकाणी खेळवतात. आता लक्ष्मण पाटील यांच्याकडे संधी आली आहे पारितोषिक मिळवण्याची आणि संघाला सुस्थितीमध्ये अजून धावा पाहिजेत, कारण 74 धावा या पुरेशा आहेत का. कारण दुसऱ्या बाजूला अभिजित कुलकर्णी सारखा एक हार्ड हिटर फलंदाज आहे, त्याला इतरही फलंदाज चांगली साथ देतात, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध या धावा पुरेशा आहेत का हे पाहावं लागेल. आता टायगर 11ला लोअर फुलटॉस बॉल होता, मिड ऑन नाहीये, लॉंग ऑनला जोपर्यंत चेंडू जाईल तोपर्यंत 2 धावा चपळाईने पूर्ण होत असताना पाहायला मिळतात. हरणाच्या गतीने 2 धावा. पुन्हा एकदा लक्ष्मणजी पाटील सरांसाठी संधी. 76ला 6. मात्र अशोक बायगोडे यांना षटकार मारणं सोपं नाहीये सर, कारण चेंडू इतका ते टर्न करतात. बघा इथे फटका फसला, कमी गतीचा बॉल होता आणि चेंडू हातात निसटलाय. ओ इथे रनआउटची संधी आपण पाहतोय. हो 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 पकडले. अविनाश पुरी सर आपण पाहतोय चेंडू देखील पकडतात, माणसाला देखील पकडतात. 1 धाव इथे प्राप्त केली जाते. 77 धावा, 6 विकेट्स. पुढचा चेंडू यावेळेस बघा अगदी झाडू शॉट आपण म्हणू शकतो, मात्र बॉल गेला तो खरं तर एक्स्ट्रा कव्हरला आणि पुन्हा 2 धावा मिळतात. हो तिसरीचा प्रयत्न आपण पाहतो नाही होणार. आणि इथे बघा घाई, श्रावण हातभणे यांची अति घाई संकटात नाही आणि 2 धावा मिळाल्या होत्या. तिसरीचा प्रयत्न करत असताना मैदान सोडावं लागते. थोडंसं हलक्यात घेतलं त्यांनी अविनाश पुरी आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांना. बनेश्वर आले जातं नवीन फलंदाज. चला थोडी घाई करूया आपण. 2 धावेने धावफलक आपण अपडेट करतोय. 79 धावा. बन्नी आपण पाहतोय. शेवटचा बॉल. लक्ष्मण पाटील नॉन स्ट्राईकवरच थांबतील आता. अशोक बायगोडे यांचं चांगलं षटक राहिलं. खोला टाकलेला चेंडू आतली कडा लागली आहे. बॉल चाललाय तो पाठीमागे. तिकडे दीपक यांना पाहतोय आपण. डीकेना 1 रन मिळाली आहे. धावफलकावर धावा लागल्यात 80 आणि 81 धावांचं लक्ष असणार आहे ते जीएसटी टायगर अर्थात अशोक बायगोडे या टीमच्या समोर
श्रावण हातबडे यांच्या जीएसटी टायगर 11 संघाने 79 उभारल्या, निर्धारित 80 उभारल्या निर्धारित 8 षटकांमध्ये आणि 81 धावांचं आता लक्ष आहे ते जीएसटी टायगर या टीम समोर. आणि जशी मात्र उत्तरार्धाला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया परिवर्तन, ऐकूया योगेश दिवेकर यांचा आवाज, सरांचा आवाज. तत्पूर्वी हॉलिडे हंटर्स आणि त्यांच्या समोर आहेत ते हॉलिडे किंग्स, दोन्ही टीम कॅप्टन आपण मंचावर या. आपल्याला टॉस आपल्या पुढच्या सामन्याचा या ठिकाणी संपन्न करायचा. विनंती असेल हॉलिडे हंटर्स संघाचा कर्णधार आणि हॉलिडे किंग्स संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. दरम्यान मैदानात जो सामना सुरू आहे हॉलिडे टायगर्स जीएसटी टायगर्स विरुद्ध जीएसटी टायगर 11 या दोन संघांच्या दरम्यान हा सामना मैदानात दिसतोय. म्हणजे निश्चित आहे एक टायगरच्या दोन टीमपैकी एक संघ फायनलसाठी पात्र ठरणार आणि हॉलिडेच्या 4 संघांपैकी एक संघ फायनलसाठी पात्र ठरणार. आणि या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव होतोय. आमचे कृष्णादादा आंबोरे पाटील, लखन धुमाळ यांचे फेवरेट मित्र, वस्तू व सेवा कर शिवजयंती उत्सवाचे सचिव, तसेच वस्तू व सेवा कर संघटनेच्या मुख्य पदस्थांपैकी एक असं नावाजलेले व्यक्तिमत्व कृष्णदादा आंबोरे पाटील यांच्याकडनं मात्र बक्षिसांची खैरात आहे. अशोक बायगुडे याच्यासाठी देखील जर 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं बक्षीस कृष्ण आंबोरे पाटील यांच्याकडनं लावलंय. दरम्यान टार्गेट जे सेट झालंय, अशोक बायगुडे ओपनिंगला आले तर कृष्ण आंबोरे पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस अतिरिक्त 1000. प्रत्येक षटकाराला या सामन्यात रोशन कविटकर यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी बक्षीस असेल 101 रुपयाचा. आणि एक मोठे मान्यवर कृष्णादादा आंबोरे पाटील विक्री व सेवा काय वस्तू व सेवा कर विभागाच्या शिवजयंती उत्सव महोत्सव पदी सचिव म्हणून ज्यांची नेमणूक आहे असे आमचे कृष्णदादा आंबोरे पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते मैदानात. एका बाजूला बघा आपण पाहतोय उदगीरचं डाण्या वाघ उभा आहे आणि त्यालाच खांद्याला खांदा देऊन नांदेड विरुद्ध लातूर अशी लढाई होईल. टॉस उडवायचा आहे. आणि समालोचन कक्षात ज्यांचं आगमन नुकतंच झालंय आमचे मित्र हॉलिडेचे फाउंडर मेंबर, काल ज्यांचा बॅटचा जलवा आपण पाहिला, किशोर भुसारे साहेब, ज्यांच्या बॅटमधून 12 चेंडूत 34 धावा पाहायला मिळाल्या, ते देखील उपस्थित. संदीप देशमुख सकाळपासूनच त्यांची टिंगल करत होते, पण संदीप देशमुख मित्र आहे, क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कोण राजा नसतो, कोण प्रधान नसतो, कुणाची जागा कुठे आहे कधी कोणी दाखवून देतं. आणि ते दाखवून दिलं कालच्या दिवसात आमचे मित्र किशोर भुसारे यांनी. संदीप देशमुख यांच्या विरुद्ध खणखणीत विजय मिळवून संदीप देशमुखना स्पर्धेतून बाहेर काढलं. ते किशोर भुसारे यावेळी मैदानात. आता झालेल्या नाणेफेकीत हॉलिडे हंटर संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हॉलिडे हंटर विरुद्ध हॉलिडे किंग्स असा होईल पुढचा सामना. दरम्यान मैदानात जो चालू असलेला सामना जीएसटी टायगर विरुद्ध जीएसटी टायगर 11, पंच आमचे सांगतायत सामना होतोय सुरू. अभिजित स्ट्राईकला उतरले. पहिला चेंडू
अतिशय सुरक्षित खेळून काढला, 1 धाव काढली. विजयासाठी 81 धावांची गरज आहे, म्हणजे जवळजवळ 10ची सरासरी राखणे गरजेचं आहे. पण पहिला गोलंदाज अतिशय भेदक असा गोलंदाज गजानन जाधव यांची गोलंदाजी आपण पाहतोय दरवेळी या स्पर्धेच्या दरम्यान. अतिशय चांगली गोलंदाजी आहे गजानन यांची, भेदक गोलंदाजी. या गोलंदाजीचा मात्र सामना करतायत फलंदाज योगेश पवार आणि आता नॉन स्ट्राईकला गेलेत अभिजित कुलकर्णी. अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज दोन्ही. मगाशी देखील योगेश पवार यांच्या गोलंदाजीचा जलवा आपण पाहिला, 1च धाव खर्च केली पूर्ण षटकात त्यांनी. यावेळी पुढचा चेंडू सुरक्षित फॉलोथ्रूमध्ये खेळून काढला श्रावण आतबाने, विदर्भ एक्सप्रेस म्हणून ज्याची गणना होते. धावत कव्हरमधून येऊन चेंडू फील्ड केला, 2 चेंडू 1 धाव अशी संत सुरुवात. गजानन जाधव यांचा पुन्हा एकदा गुडलँड टप्प्याचा चेंडू ऑफसाईडला क्लिक केला. श्रावण आदबाने धावत येऊन जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहतोय आपण कव्हरच्या भूमिकेत असले श्रावण आदबाने. हॉलिडे टायगर संघातल्या सर्व खेळाडूंना जर संधी देण्याचं महत्त्वाचं काम कोणी केलं असेल, कुणी या संघाची बांधणी केली असेल तर त्याचं श्रेय जातं श्रावण आदबाने असतील, योगेश खराडे सर असतील, त्यानंतर अशोक भायगुडे असतील आणि माधव फाले या चांगल्या खंद्या समर्थकांना जातं. त्यांनी या हॉलिडे संघात या टायगर संघाची उभारणी केली. यानंतर पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू अभिजित कुलकर्णीला काही समजलं नाही, चेंडू जातोय निर्धाव योगेश खराडेंच्या सेफ हँडमध्ये. 4 चेंडू फेकलेत गजानन जाधव याने, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, धावत येऊन चांगलं क्षेत्ररक्षण मात्र झालं. योगेश आठवळे सर बघा धावत आले चेंडूच्या दिशेने आणि चेंडू मात्र अडवला. धावसंख्या जाऊन पोचले 3. या धावसंख्येवर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना यावेळी मात्र सरळ कव्हरच्या आणि बॉलरच्या मधून चेंडू जातोय. GST युनायटेड 11 पवेलियनला सलामी द्यायला 4 धावांसाठी. भोजन आणि अल्पपहार विभागात भोजनाची व्यवस्था सुरू आहे. अतिशय रुचकर जेवण 3 दिवस दिलं. वाघिवलीच्या ग्रामस्थांचे आभार मानावे तितके थोडेच, यालाच म्हणतात युनिटी. आणि माणूस जोडण्याची जी कला आहे ना या ग्रामस्थांमध्ये, मित्रांनो खरंच आभार मानावे लागतील या ग्रामस्थांचे. सर्व ग्रामस्थांनी घेतलेली मेहनत ही खूप मोठं योगदान आहे या ग्रामस्थांचं. दुसरा बघा हॉलिडे मैदानाच्या लॉंगॉनच्या दिशेला आपण पाहतोय. हॉलिडेच्या दोन्ही टीम बघा चर्चा करतायत, दोन्ही टीम वॉर्मअप करतायत. एक डिसिप्लिन आहे हॉलिडेचं. हॉलिडे आहे ना, हॉलिडे क्लब खूप मोठं क्लब आहे. आणि तुषार कांबळे तिथे बघा सगळ्यांचं वर्कआउट घेत आहेत. डॉक्टर तुषार कांबळे आपण पाहता प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून किती शिस्तबद्ध संघ आहे, जिद्द आहे. वर्षाच्या 12 महिन्यातले 8 महिने क्रिकेट खेळणारे खेळाडू, स्वतःची नोकरी सांभाळून क्रिकेट खेळणारे खेळाडू. दरम्यान गोलंदाजी मार्कवर मैदानात होते परिवर्तन. तोरडमल सर स्वतः गोलंदाजीसाठी आलेत. पहिल्या चेंडूत त्यांच्या 2 धावा घेतल्यात ऑफसाईडला आणि धावसंख्या जाऊन पोचले 9. या धावसंख्येवर गोलंदाज महेश तोरडमल पहिल्याच चेंडूवर त्यांच्या 2 धावा मात्र मिळवल्यात. धावसंख्या 9. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सरकारी अधिकारी कर्मचारी एक जीवाने एक मनाने ज्यावेळी करंजाडे नगरीमध्ये राहतात, एका हाकेवर सगळे धावून येतात. हेच फक्त श्रेय आहे आमच्या हॉलिडे क्रिकेटचं. सगळ्यांचं एक जीव आणि एक संध असलेला हॉलिडे क्रिकेट क्लब. आणि याच्यासाठी घेतलेली मेहनत, मग ते संदीप देशमुख असतील किंवा मोरे साहेब असतील
हे सगळे जे आहेत एका सोबत बांधून ठेवले दरम्यान मैदानात सामना आपण जो पाहतोय निर्धाव चेंडू नि सांगता होते या चेंडूची धावसंख्या जाऊन पोहोचते 9. खोलवर टप्प्याचा चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेच्या पार 4 धावांसाठी. विजयासाठी 81 धावा बनवायच्या आहेत हॉलिडे जीएसटी संघाला जीएसटी 11 संघाविरुद्ध आणि तसाच प्रयत्न करताना मैदानात दिसतो योगेश कुलकर्णी एक तुल्यबल असा फलंदाज. यावेळी मात्र महेश सर यांनी पलटवार केलाय चेंडू गुडलँडवरनं उसळी घेतला गेला निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूनिशी धावसंख्या जाऊन 13 या धावसंख्येवर स्थगित राहिलेली आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना महेश तोरडमल सर मात्र यावेळी दबाव टाकतायत प्रतिस्पर्धी संघावर आपली ताकद दाखवतायत महेश तोरडमल. यावेळी मात्र दांडी 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 गुल विकेट बाद होतोय अभिजित कुलकर्णीचा त्रिफळा उद्ध्वस्त. आता विकेट आला चौकार नंतर एक डॉट आला आणि एक विकेट आला. अजून एक बॉल असेल आहे का नाही काय माहित नाही. नवीन फलंदाज चाललाय राहुल पारधी. राहुल अरुण पारधी यावेळी मैदानात अतिशय तडाखेबंद फलंदाज. गोलंदाजाचा शेवटचा चेंडू या षटकातला शिल्लक असेल दरम्यान मैदानात येतोय अजून एक तडाखेबंद फलंदाज राहुल पारधी. 80 धावा पार करायच्या आहेत त्याला ताकद दाखवायची राहुल पारधी याला. सुरेख चेंडू राहुल पारधी यांनी सोडून देण्याचा विचार केला पण चेंडू मनगटावर येऊन आदळला. काय गोलंदाजी चालले प्रो खेळाडू आहे अतिशय गुणवंत खेळाडू. महेश तोरडमल यांच्या षटकाची होते सांगता धावसंख्या मात्र 13 या धावसंख्येवर स्थगित असताना लॉंग ऑन रिजन मध्ये आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर हॉलिडे संघ वॉर्मअप करताना पुढच्या सामन्याची तयारी करतायत. हॉलिडे किंग्स विरुद्ध हॉलिडे हंटर्स या दोन संघात होईल हा सामना. दरम्यान गोलंदाजी मार्कवर होतंय परिवर्तन आणि विदर्भ एक्सप्रेस यावेळी मैदानात दिसतंय आपल्याला गोलंदाजी मार्कवर. श्रावण आदबाने येतोय 81 धावा रोखायच्या आहेत श्रावण आदबानेला त्यासाठी मात्र तो प्रयत्न नक्कीच करेल श्रावण आदबाने. राईट आर्म ओव्हर द विकेट श्रावण आदबाने विदर्भ एक्सप्रेस यावेळी गोलंदाजी करेल. योगेश पवार या तडाखेबंद फलंदाजाला 46-25 ज्यांचा जर्सी नंबर आपल्या मुलीचा वाढदिवसाचा नंबर त्याने त्यांच्या पाठीवरती. यावेळी मात्र विकेट किपरच्या वरून वळून मारलाय चेंडू चाललाय 4 धावांसाठी. 4 धावांची धावसंख्या पुढे जाऊन सरकते पोहोचते 17 धावा. जर का या सामन्यावर पकड मजबूत करायची असेल हॉलिडे टायगर 11 संघाला तर टायगर 11 संघाने मात्र ही जोडी फोडली पाहिजे. या दोन फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला पाहिजे. थोड्याच वेळात आपल्याला पाहायला यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न फसला परंतु रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दुसरी धाव देखील धावून पूर्ण. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे बघा. दोन कॉम्बिनेशन किती सुंदर आहे बघा. फक्त इशाऱ्यावर 2 धावा जिथं एकही धाव मिळाली नसती तिथं 2 धावा घेतल्या धावसंख्या जाऊन पोहोचते.
19 या धावसंख्येवर. यावेळी मात्र ऑफसाईडला पॉइंटच्या दिशेने खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षकाने फील्ड केलेला चेंडू, एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. कमबॅक करावं लागेल श्रावण आदबानेला, ही जोडी फोडावी लागेल. विदर्भ एक्सप्रेस मागील 10 वर्षापासून त्याला का म्हणतात ते दाखवून द्यायला लागेल. श्रावण आदबाने यावेळी सुरेख असा चेंडू, श्रावण आदबानेचा कुठलंच उत्तर नव्हतं. फलंदाज राहुल पारदीकडं प्लेट करून सुरक्षित खेळण्याशिवाय पर्याय नव्हता. श्रावण आदबाने मात्र यावेळी ईर्षेला पेटलाय. नक्कीच पहिल्या 2 चेंडूवरती एक चौकार आला. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू लेग साईडला टोळवलाय. क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव मिळते. एक धावेनिशी धावसंख्या धावून पोचते 21 या धावसंख्येवर. अद्यापर्यंत 5 चेंडू फेकले श्रावण आदबाने आणि 8च धावा खर्च केल्यात. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात. काय षटक टाकलंय श्रावण आदबाने. शेवटचा चेंडू संयमाने टाकेल का श्रावण आदबाने? विकेट घेईल का योगेश पवार याचा? यावेळी मात्र डीप मिड विकेटच्या वरून मारलेला खणखणीत असा षटकार. या खणखणीत षटकारानिशी धावसंख्या धावून पोहोचते. धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या पोहोचते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. 3 षटका समाप्तीनंतर 27 धावा. यावेळी ऑफसाईडला कव्हरच्या मधून चेंडू चाललाय. सीमारेषेच्या जवळ चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा नक्कीच वाचवल्या क्षेत्ररक्षकाने. चांगला असा थ्रो. या 2 धावांची धावसंख्या 29 धावा. बघा हळूहळू आकार देत आहे धावसंख्येला राहुल पारधी. शेवटच्या चेंडूवरती खणखणीत असा षटकार योगेश याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पण राहुल पारधीला स्वतःची जबाबदारी माहिती आहे काय करायचं आहे पुढं. फुलटॉस चेंडू बघा, फुलटॉस होता तर राहुल पारधी अतिशय सुरक्षित सामना पुढे घेऊन जातोय. जितका क्लोज नेता येईल सामना तितका क्लोज राहुल पारधी सामना घेऊन जातोय. कारण त्याला माहिती आहे आपण कधीही रन रेट अचीव करू शकतो. गजानन जाधव आलेत आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये. पहिल्या षटकात त्यांनी धावा खर्च केल्या होत्या फक्त 7 आणि दुसऱ्या षटकात 2 चेंडू 3 धावा खर्च केल्यात. एक माफक अतिशय चांगलं षटक. फुलटॉस चेंडू आणि रिव्हर्स करण्याच्या नादात योगेश पवाराचा त्रिफळा चित. फुलटॉस चेंडूवर चुकीचं शॉट सिलेक्शन. अविनाश पुरी विनंती असेल मैदानात जाताना बॅट घेऊन जायचं आहे. क्रिकेटचे काही नियम असतात. फलंदाज बाद देण्यात येईल लक्षात ठेवा. आपण नवीन खेळाडू जे जे एंट्री करतील जर यापुढे खेळाडू बॅट घेऊन मैदानात गेला नाही तर कायदेशीर बाद ठरवण्यात येईल. नवीन फलंदाज अविनाश पुरी.
लीग स्टेजची शेवटचा सामना जर आपण पाहिला ना, जरी सामनावीराचा पुरस्कार दुसऱ्या खेळाडूकडे गेला असेल तरी खरा सामनावीर होता अविनाश पुरी, ज्याने यष्टीरक्षण अतिशय सुंदर केलं आणि एक यष्टीरक्षक किती महत्त्वाची भूमिका पार पाडतो ते दाखवून दिलं. दोन चांगल्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला होता आणि मॅचमध्ये कमबॅक केलं होतं अविनाश पुरी याने. तेच अविनाश पुरी यावेळी फलंदाजीसाठी मैदानात. यावेळी फुलटॉस चेंडू अविनाश पुरी याच्या बॅटमधून लेग साईडला चांगलं क्षेत्ररक्षण अधिराज यांच्याकडनं. आमचे विशाल खाडे देखील त्याच रिजनमध्ये क्षेत्ररक्षण करतात आणि अतिशय तंदुरुस्त असतात, तसे अधिराज यांनी चांगलं क्षेत्ररक्षण. आणि गँग्स ऑफ बदलापूर सोबत दरवर्षी असणारे आमचे बंडू मामा देखील या ठिकाणी आलेत, पण यावर्षी मात्र त्यांचा जलवा काही मैदानात दिसला नाही. मैदानाच्या बाहेरच आपला परफॉर्मन्स दाखवतायत शेवटच्या दिवशी. यशवंत सोनूने उर्फ बंडू मामा यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. दरम्यान पुढचा चेंडू लेग साईडला खेळला, चेंडू चाललाय सीमारेषे दिशेने. श्रावण आदबाने पडून धडपडून चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलं. एकच धाव खर्च होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 33. या धावसंख्येवर आता चेंडू उरले 24 आणि धावा पाहिजे 48. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा करणं गरजेचं आहे. 24 चेंडू 48 धावा. गोलंदाजीसाठी कोण येईल? चला जास्त वेळ घालू नका, आपल्याला देखील तो 32 की 34 मिनिटाचा नियम लागू आहे, विसरू नका आयोजक. 32-34 मिनिटाचा निर्णय आपल्याला देखील लागू आहे. मगाशी एका संघाला आपण 2 शेवटच्या खेळाडूला आतमध्ये ठेवलं होतं, काय ते 36 मिनिटात खेळ झाला नाही म्हणून आपण वेळ घालू नका श्रावण आदबाने. यावेळी पुन्हा एकदा लेग साइड रिजनला खेळलाय. यावेळी मात्र योगेश आठवळे सर स्वतः चेंडू फील्ड करून फेकतात. फक्त एकच धाव. धावसंख्या 34 या धावसंख्येवर. 23 चेंडू आणि 47 धावा. मोठ्या फटक्यांची गरज. यावेळी मात्र जसा मोठ्या फटक्याची गरज होती, चेंडूला लॉंग ऑनच्या वरून फेकून दिलाय. विदर्भ एक्सप्रेस मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसते. 6 धावांसाठी षटकार. ज्याच्या मनगटात ताकद आहे कुठल्याही क्षणी रनरेट अचीव करण्याची, रनरेट 15चा असू दे 16चा असू दे, नाव आहे राहुल अरुण पारधी. यावेळी मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेन चेंडू कव्हर रिजन मध्ये खेळून काढला. 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही. एक्केचाळीस धावा धाव फलकावर असताना 21 चेंडू आणि 40 धावांची गरज. यावेळी मात्र पंच देत आहेत, वाईड पंच करतायत दंडित. आता मात्र चेंडू असतील 21 आणि धावा 39. सुरेख चेंडू, चांगलं कमबॅक, मस्त चेंडू. श्रावण आदबाने एक षटकार खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक केलाय पुन्हा एकदा श्रावण आदबाने. दुसऱ्या चेंडूवर लाईन लेंथ बिघडली होती, परंतु पुन्हा एकदा श्रावण आदबांची विदर्भ एक्सप्रेस हळूहळू पूर्वरत रुळावर येताना दिसते. यावेळी सुरेख चेंडू. यष्टीरक्षकालाही काही समजलं नाही. 1 धाव मिळते. स्ट्राईकला येतोय राहुल पारधी. या षटकातला शेवटचा चेंडू असेल शिल्लक.
राहुल पारधी ऑन साईडला खेळलाय. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक धाव देऊन क्षेत्ररक्षण केलंय. एक धाव धावून पूर्ण, दुसरी धाव देखील आरामात धावून पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. षटक संपतंय. गोलंदाज श्रावण आदबानी याचं दुसरं षटक संपलं. एकूण खेळ झालाय गोलंदाजाचा बोलबाला होता. त्या गोलंदाजावरच प्रहार करायला सुरुवात केले. मुळावर घाव घालायला सुरुवात केले अविनाश पुरी आणि राहुल पारधी यांनी. यावेळी मात्र चेंडू हल्लाय किपरच्या पाठवून 4 धावांसाठी आणि सेलिब्रेशन टायगरचं सुरू आहे. जीएसटी टायगर 11 या संघाच्या प्रमुख गोलंदाजावर मात्र प्रहारवर प्रहार सुरू केले. धावसंख्या जाऊन पोचले 57 या धावेवर. महेश तोरडमल यांच्या षटकात तब्बल 12 धावा ठोकून काढल्या. तर निर्णायक 12 धावा असतील. षटक सुरू होण्याच्या आधीच उल्लेख केला होता हे षटक निर्णायक असेल आणि ते निर्णायक बनवलंय अविनाश पुरी याने. महेश तोरडमलला मात्र सुट्टी नाही. यावेळी पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धावत येत आहेत. एक धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. यावेळी मात्र राहुल पारधी याने स्वस्तात बाद केले फलंदाज अविनाश पुरी याला. एक रन शॉट आणि रनआउट म्हणजे एकही रन नाही. स्कोर काय आला? स्कोर एकच मिनिट राहुल सांगतो. स्कोर सांगतो, चेक करतायत. थांब ना, शॉर्ट रन चेक करतायत. 1 मिनिट. पुढचा बॉल
आउट शॉट बोलले पण चेक करते ही लाईन क्रॉस नाही केली सर, ही लाईन क्रॉस नाही झाली ना, ही वाली ही लाईन क्रॉस करायला लागते ती नाही होत नाही. हा बॅट्समन इथे क्रॉस केला पाहिजे. येऊन इथून क्रॉस करून जायला पाहिजे ना. खालचं कन्सिडर नाही होत दुसरीला. जाऊ दे, कन्सिडर करा नाही. आधी रनआउट झाला. ऑन फील्ड जो डिसिजन असेल तो अंतिम निर्णय. 1 रन शॉट. 1 रन शॉट आहे म्हणजे या चेंडूवर धाव आलेली नाही. आता मात्र समीकरण बदललंय सामन्याचं. स्कोर सांगा ना. एक मिनिट स्कोर सांगतो. 12 चेंडू 24 धावांची गरज. 12 चेंडू आणि 24 धावा. 57 धावा फलकावर आहेत. 12 चेंडू 24 धावा. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज. कृष्णा राठोड यावेळी गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत आपल्याला. गोलंदाज कृष्णा राठोड. राहुल पारधी. 12 चेंडू 24 धावा करायच्यात राहुल पारधी याला. शॉर्ट चेंडू आणि असे चेंडू राहुल पारधी कधी सोडत नाही. ताकद आहे त्याच्या मनगटात. ती ताकद दाखवताना राहुल अरुण पारधी मैदानात. चेंडू उरलेत 11 आणि धावा पाहिजेत 18. 11 चेंडूत 18 धावांची गरज. जोपर्यंत राहुल पारधी मैदानात आहे GST 11 संघाला पुनरागमन करण्याची संधी देत नाही राहुल पारधी. जर्सी नंबर 45 रोहित शर्माची जर्सी ज्याने परिधान केले. यावेळी पुन्हा एकदा ऑफसाईड रिजनला खेळलाय. 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही कारण श्रावण आधवान याच्या हातात चेंडू. आता मात्र चेंडू उरले तर 10 आणि धावा पाहिजे 17. 10 चेंडू 17 धावा. एका बाजूला राहुल पारधी, दुसऱ्या बाजूला राजेंद्र नवीन फलंदाज. नवीन फलंदाज राजेंद्र मात्र मैदानात दिसतोय. गोलंदाज कृष्णा राठोड प्रयत्न करतायत आपल्या संघासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू राजेंद्राने ताकद काढून मारला आणि योगेश आटोळे सर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. राहुल पारधीच्या प्रत्येक षटकाराला किरण ठाकरेकडून 500 रुपये. हे काय किरण ठाकरे पद काय तुझं? राज्यकर निरीक्षक. राज्यकर निरीक्षक किरण ठाकरे यांना राहुल पारधी याच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस देखील आलेलं आहे. आणि चांगला फटका स्ट्रेटला मारला. साईड स्क्रीनच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षण तितके सुंदर आणि बाद होतोय फलंदाज राजेंद्र. 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावताना राजेंद्र होतोय बाद. जीवाचा पूर्ण आटापिटा करतोय राहुल पारधी. थोडासा थकलाय मात्र निराश नाही. शरीर थकलंय पण मन थकलेलं नाही. जर्सी नंबर 45 नवीन फलंदाज कोण येतोय? नितीन. GST टायगर 11 आणि विजय यांच्या मध्ये उभा आहे राहुल पारधी. जर विजय संपादन करायचा असेल तोरडमल सरांच्या संघाला, योगेश खराडे यांच्या संघाला, तर राहुल पारधी याला मागे पाठवावं लागेल. पण राहुल पारधी शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायला तयार नाही. चेंडू उरलेत 8 आणि धावांची गरज आहे 15. 8 चेंडूत 15 धावांची गरज. राहुल पारधी याचा मोठा अडथळा, कारण राहुल पारधी मात्र खेळतोय वैयक्तिक 12 चेंडूत 22 या धावसंख्येवर. जबरदस्त फलंदाजी राहुल पारधी.
सुरेख फटका राहुल पारधी, स्ट्रेटला खेळलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय 4 धावांसाठी. आता मात्र चेंडू उरलेत 7 आणि धावा उरल्यात 11. 7 चेंडू 11 धावा. राहुल पारधी 13 चेंडूत 26 या धावसंख्येवर खेळतोय. वैयक्तिक योगदान खूप मोठं आहे राहुल पारधी याचं. एकाकी झुंज, एकाकी किल्ला लढवतोय राहुल पारधी. जरी स्वस्तात बाद झाला अभिजित कुलकर्णी, उणीव भासून दिली नाही राहुल पारधीने. 1 मॅन शो राहुल अरुण पारधी. दे ठोकून पुन्हा एकदा चांगला फटका राहुल पारधी याचा. यावेळी मात्र तोरडमल यांनी केलं चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे सरकते पोचते. एकाहत्तर. आता चेंडू उरले 6 आणि विजयासाठी धावा आहेत 10. 6 चेंडू 10 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. योगेश खराडे मात्र विचारात पडलेत, कुठल्या गोलंदाजाला शेवटचं षटक द्यावं. ज्या प्रकारची फलंदाजी करतोय राहुल पारधी, हार मानायला तयार नाही या फलंदाज. प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा जगभर पाहिली जाते. आणि गोलंदाजी मार्कवर यावेळी गोलंदाज येत आहेत योगेश आठोळे. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहत असतील त्यांच्या उत्कंठा मात्र शिगेला पोचल्या असतील, कारण 6 चेंडू उरलेत आणि 10 धावांची गरज आहे. आणि मैदानात उभा आहे राहुल पारधी, जर्सी नंबर 45. 1 मॅन शो राहुल पारधी. जबरदस्त खेळी साकारताना 13 चेंडू 26 धावाची त्याची खेळी. यावेळी योगेश आठवले याचा पहिला चेंडू पाहिला, सोडून दिला, कुठली रिस्क नाही, निर्धाव चेंडू. आता मात्र चेंडू उरलेत 5 आणि धावा आहेत 10. 5 चेंडू 10 धावा. राहुल पारधी यांचं कसबपणाला लागलंय. खेळावर नितांत प्रेम करणारा खेळाडू, या मैदानावर प्रेम करणारा खेळाडू, नक्कीच न्याय मिळेल का त्याला. पुढचा चेंडू. यावेळी राहुल पारधी चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय राहुल पारधी आणि डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद होतोय. नितीन मात्र पाटील पॅव्हेलियन मध्ये परततोय. त्याच्या जागी एक चांगला धावक असलेला आणि चांगला खेळाडू, विक्ट्री ज्याच्या पायाशी लोलन घालते असा फलंदाज अशोक भाईगुडे उतरतोय मैदानात. यावेळी फुलटॉस चेंडू राहुल पारधी याच्या बॅटवर. चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी. काय कमालीची ताकद आहे या फलंदाजात. राहुल पारधी पुन्हा एकदा मैदानात बरसतोय, झगडतोय, संघर्ष करतोय. 3 चेंडू 3 धावांची गरज. नक्कीच आज रात्री बाहेरच्या या जगातले जर प्रेक्षक बघत असतील तर विचारत असतील प्रश्न, कौन है ये आदमी राहुल पारधी जो हार मानने के लिए तैयार नहीं है.
3 चेंडूत 3 धावांवर सामना आणून ठेवलाय राहुल पारधी. जबरदस्त अशी पारी साकारताना 17 चेंडूत 34 धावांची खेळी केली त्याने. वेळ घेतोय, स्वतःला हार मानायला तयार नाहीये राहुल पारधी. यावेळी मात्र लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक खाली येतो आणि चेंडू चाललाय पुन्हा 6 धावांसाठी. जीएसटी टायगर संघ होतोय विजयी. अठरा चेंडू 40 धावांची खेळी ज्यांनी साकारली. राहुल पारधी जबरदस्त खेळ दाखवताना मैदानात. चला दुसरा संघ तयार राहायचा आहे. जीएसटी हंटर विरुद्ध जीएसटी किंग्स दोन्ही संघाने मैदानात यायचं आहे. आणि विनंती असेल जर लखन धुमाळ कुठे असतील त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आलेले आहेत, थोड्या वेळात आपण त्या